हाय नमस्कार. आज आपण सोयाबीनची भाजी किंवा सोयाबीनचा रस्सा बघणार आहोत. सोयाबीन मसाला. सोयाबीन हे मी तर 1 तासभर पाण्यात भिजत घातले. तुम्हाला तसा वेळ नसेल तुम्ही गरम पाण्याने भिजवा, 10 मिनटं गरम पाण्यात ठेवा. हे मी तासभर भिजत घातलेत. पण याचं काय आहे, जो हा फेस असतो ना हा काढून टाकायचा असतो. त्यामुळे त्याला 2-3 पाण्यातून काढायचं. जितका आपल्याला सोयाबीन म्हणजे पौष्टिक असतं तेवढं आपल्याला ते फेस काढलं की ते व्यवस्थित म्हणजे फेस त्या जे आतमध्ये फेसासारखं जो पदार्थ असतो ना तो थोडा आपला शरीराला त्रासदायक असतो, तर तो तेवढा काढायचा. म्हणजे 2-3 पाण्यातून असं पिळून काढायचं. नसेल वेळ तर गरम पाण्यात भिजत घाला, होतात नरम पटकन. हे सगळं पाणी सोयाबीन आपले स्वच्छ धुवून घ्यायचे 2 पाण्यातून, 2-3 पाण्यातून काढायचे. जेवढे काढू हा फेस निघतो जवळजवळ. 2-3 पाण्यानंतर फेस कमी होतो. आता मी तसे काढून पुन्हा स्वच्छ पाण्यात टाकून पुन्हा थोडे आपण पिळून काढूया. ठीक आहे, पण काही आणि सगळं झालं की आपण त्याचा मसाला बघूया. तर त्यामुळे ते स्वच्छ धुवूनच घ्या. सोयाबीन पौष्टिक असतात. आता काही लोकांना नाही आवडत, पण जे व्हेजवाले आहेत म्हणजे नॉनव्हेज जे खात नाहीत त्यांना म्हणजे बघितलं हे फेस आपण काढतो तसा कसा निघतोय असं. तर जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्या व्हेजसाठी हे नॉनव्हेजसारखं डिश आहे आणि छान बनते चांगले. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं थोडंसं आणि यांना असं तेलावरती परतून, तेल म्हणजे अगदी जास्त नाही घालायचं, थोड्याशा तेलावरती ते छान परतले जातात. छान असे फ्राय करून काढा, असे जरा कडक होतात. मग कसे मसाल्यात टाकले की ते छान टेस्टी लागतात. त्याच्यात थोडंसं वरतून मीठ आणि तिखट घातलं तरी चालेल असे फ्राय करून, म्हणजे त्यांना चांगली चव येईल. तर हे असे हलके हलके फ्राय करून घ्या तुम्ही. आपले सोयाबीन छान भाजून झाले. आता आपण काढून घेऊया. फ्राय झालेत चांगले, काढून घ्यायचे. केवढे होते बघितले, केवढे झाले ते फ्राय होऊन एकदम असे सुंदर फ्राय झाले बघा. आता आपण काढून घेऊया. बंद सोयाबीन फ्राय केले. आता हे थोडेसे वाटाणे. आता आपले फ्राय केलेले सोयाबीन आणि वाटाणे काही घालू शकतो. नाही घातले तर काही हरकत नाही. हे नाही घातले तरी चालतील, थोडेसे घातले तरी हरकत नाही. अगदीच नुसते सोयाबीन म्हणून वाटाणे घातले. आता 2 मिरच्या घेतल्या, 2 टोमॅटो, 2 कांदे, आलं लसूण फोडणीला, कढीपत्ता किंवा तेजपत्ता. आता आपण हे तेजपत्ता घेऊया. हे आणि अगदी 2-4 काजू, यात काजू जरुरी आहे. आणि हे आता थोडंसं खोबरं आणि 4 काजू पण यात काजू मिळू देण्यासारखी. आता आधी खोबरं काजू बारीक करूया आपण. आपलं आहे. कोथिंबीर छानपैकी. चला आता आपण आपलं सगळं साहित्य झालं. कढीपत्ता राहू द्या, नको घेऊया आपण, तेजपत्ता घेऊया. हा आपला झाला मसाला. तर आपण तो मसाला बारीक करून घेऊया. आता आपण मसाला बारीक करून घेऊया. खोबरं घेतलं, काजू घेऊया 4, आणि हे बारीक करून घेऊया. आलं लसूण काजू आणि खोबरं सगळं एकत्र घेतलं तरी चालेल, पण एकदा हे फिरवून मग ते सगळं टाकलं तरी चालेल, म्हणजे कसं बारीक होऊन जातं व्यवस्थित. आता तेल तापलं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं थोडंसं हे झालं की तेजपत्ता घालायचा. आणि आपण केलेला मसाला घालायचा. मसाला मस्त तेलात फ्राय करायचा.
आता यात तिखट, हळद, गरम मसाला असं सगळं टाकायचं. वेगळं काही नाही टाकायचं. आपले नेहमीचे जे काय मसाले असतात ते घालायचे. आता त्याच्यामध्ये गरम मसाला आणि छान तेलावर फ्राय करायचं. मसाला फ्राय करण्यावरती जवळजवळ भाजी असते आपली. आम्ही गरम मसाला टाकलाय. चांगला 1 चमचा टाका. सोयाबीनची भाजी मागे पण एकदा मी खिमा म्हणून दाखवली होती, श्रावणी खिमा म्हणून. तीही हवी तर लिंक मी देते. थोडासा कढीपत्ता घाला. तेजपत्तानी थोडासा स्वाद सोडला ना की पाणी घालून छान भाजी शिजली की तेजपत्ता काढून टाकला तरी चालेल. आता पूर्ण तेल सुटायला लागल्यावरती थोडंसं मीठ घाला. मीठ झालं की आपलं फ्राय केलेलं सोयाबीन आणि वाटाणा तो टाकून द्या. छान मस्त मिक्स करा. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगते, तुम्हाला एखादा चमचा तेल वाढवायचं असेल तर वाढवा. मी थोडं कमीच वापरते आणि हेल्थ इश्यूज असतील तर खरोखरच कमीच वापरा. हे थोड्या तेलातही छान होतात आपल्या भाज्या. तुम्ही बघताच माझ्या रोजच्या भाज्या. आता गरम पाणी घाला. छान ढवळून मस्त त्याला एक दणकून उकळी येऊ द्या. आपला सोयाबीन मसाला म्हणा, सोयाबीन रस्सा म्हणा, छान मस्त होतो. करून बघा. पाणी आपल्या मसाल्याप्रमाणे, आपले सोयाबीन केवढे असतील तेवढे. मग ते 1 कप पाणी आणि 1.5 कप पाणी असं मी करायला जाईन. आणि तुमचं क्वांटिटी किती असेल ती त्याच्यावरती अवलंबून असतं. तर तुम्ही तुमच्याप्रमाणे घाला. पण ही जसं आपला सोयाबीन मसाला अशी थोडी पातळ घटसर अशी भाजी असते. मस्त उकळी येऊ द्या छानपैकी. सगळा मसाला वगैरे असं आणि आपले सोयाबीन असे मिळून येऊ द्या. आपली भाजी झाली आहे. वरून छान कोथिंबीर घाला आणि मस्त गरम गरम फुलके, चपाती, भाकरी छान वाटते खायला. मस्त वाटतं. करून बघा. माझी व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर करा. मी श्रावणी खिम्याची लिंक देते, ती बघा. आणि एका पद्धतीने मी तुम्हाला सोयाबीन दाखवले, त्या दोन्ही लिंक मी देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये, तेही बघा. कशी वाटली डिश करून बघा, कमेंट करा. नमस्कार.